आमदार रोहित पवारांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड। अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला तर पाण्याचा प्रवाह वाढल्याने रस्त्यावर पाणी। डेक्कन हद्दीतील रस्ता वाहतुकीसाठी करण्यात आला बंद। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। कोयना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू तर धरणाचे 6 दरवाजे 6 फूट 6 इंचाने उघडले। मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। मर्ढे गावचा पूल पाण्याखाली गेला तर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन। बाळासाहेब थोरातांचा फोटो असलेला बॅनर अज्ञातानं फाडला। संगमनेरच्या वडगाव पान येथील टोलनाक्याजवळची घटना। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। पुणे रेव पार्टी प्रकरणाचा तपास आता अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे। अंमली पदार्थ विरोधी पथक करणार पुढील तपास। प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। बीडच्या वांगी गावात आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक। आरोग्य सेविकांचा जीव मुठीत घेऊन काम सुरू तर इमारत लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।